मी आज आली आहे तिथल बीचला, वलसाडला. ॲक्च्युली माझी तब्येत थोडी खराब होती, त्याच्यामुळे मी खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता. पण आता आज माझ्याकडे गेस्ट आलेत, माझी फॅमिली आली आहे आमच्याकडे राहायला. सो आम्ही आज आलो आहे तिथल बीचला. सो आता मी तुम्हाला माझ्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करवते. हे माझी फॅमिली आहे. हा आमच्या घरातला आहे छुटकू. मस्त मस्त खायला भेटतात, भजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला तेच बोलत होते, आता आम्ही चाललो आहे तिथल बीचला. सो चला आता मी तुम्हाला दाखवते तिथल बीच. कारण ॲक्च्युली माझ्या घरापासून हा नियर बाय बीच आहे तिथल बीच. आणि खूप फेमस बीच पण आहे इकडच्या लोकल लोकांमध्ये. की ॲक्च्युली सॅटर्डे संडे इथे खूप गर्दी पण असते तिथल बीचला. म्हणजे इकडची नियर बाय गावातली किंवा इकडची सिटीमधली खूप सारे लोक इथे विकेंडसाठी येतात, इथे फिरायला येतात बीचवर. आणि आता मी तुम्हाला दाखवते तिथल बीचची ही स्टार्टिंग आहे तिथल बीचची. इकडनं जाताना असे सगळे शॉप्स आहेत जिथे आपल्याला मस्त मस्त कैरी, बोरं हे घ्यायचे आहेत का बाबू? कैरी पप्पा कुठे आहेत? हे असं इथे केळी, शेंगा उकडलेल्या, भाजलेल्या शेंगा, बोरं, हे स्टार फ्रूट, हे सगळं भेटतं मस्त. आणि हे बीचला आम्ही जेव्हा पण तिथल बीचला येतो आम्ही इकडनं हे सगळं घेतो आणि मग बीचवर बसून आम्ही जाऊन हे सगळं खातो. आम्ही आता आतमध्ये चाललो आहे आणि आम्ही आता इकडनं घेतली आहे मस्त अशी कैरी, कच्ची कैरी आणि उकडलेल्या शेंगा. आम्हाला ॲक्च्युली उकडलेल्या शेंगा आणि कच्ची कैरी बीचला बसून खायला जाम मजा येते. सो आता मी तुम्हाला दाखवते. आणि इथे असं मॅगीचे स्टॉल्स पण आहेत. मॅगी, बॉईल कॉर्न हे सगळं भेटतं. आणि हा बीचच्या इथे बाहेरचा एरिया आहे. गोळा पण आहे. म्हणजे इथे ॲक्च्युली सगळे छोटे छोटे सगळे स्टॉल्स आहेत. म्हणजे तुम्ही इथे येऊन मस्त बसू शकता, चिल करू शकता, एन्जॉय करू शकता. बीचला बघत तुम्ही छोटं छोटं स्नॅक्स खाऊ शकता. मुलांसाठी असं इथे एंटरटेनमेंटसाठी अशा कार्स आहेत, सायकल्स आहेत. म्हणजे मुलांचं पण एंटरटेनमेंट ऑलमोस्ट होऊनच जातं. मुलं अशी पण बीचवर आल्यावर रेतीमध्ये वगैरे खेळतात, त्यांना आवडतं. प्लस हे पण सगळं त्यांना खेळण्यासाठी इकडे आहे. बीचला पोचलो आहे. बीचचं पाणी फार लांब आहे आणि आज खूप गर्दी आहे. ॲक्च्युली आज वीकेंड आहे, मुलांना सुट्टी चालू झाली आहे, त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. आणि ऊन पण खूप लागते. 6 वाजायला आले तरी पण एवढं ऊन आहे. ओय बस. माय तिकडे गेलं. मी घेते दुसरी. थांबा तुम्ही खावा मम्मी. का खा? अरे खा ग. शोधतात. तन्मय काय करतो बेटा? बोर्ड बनवतो. अरे वा, अरे वा, मस्त बोर्ड बनवली तू. ते काय पाणी? बस असेल पाण्यामध्ये डायरेक्ट बोर्ड घेऊन. मी शूज घातलेत. पोरांची एकदम धमाल चालू आहे. तन्मय, हाय हाय मायरा. तन्मय उडी मार एक घे, पटकन उडी मार. एक मोठी अख्खी लोळून उडी मार, लोळून फोडून मार एक उडी पटकन. सगळे पोरं धमाल करतात इथे. सोबत तो जंप मारतो एक. आई फेल जंप झालेली आहे. शाय फील करत होती.
आता तिने पण भिजलेली आहे ती पण. नवीन टी शर्ट घेऊ का तन्मय? तुझे पप्पा बोलत आहेत. ए भी मामा बोलते टी शर्ट नहीं लाया है. नहीं लाया. हाँ केलंय. तन्मय बसलाय गाडीमध्ये, ATV राईड करतोय. तन्मय कसं वाटलं? तन्मय मजा आली का? मजा आली तुला? किती मजा आली? 100%. आणि तन्मय चाललेत कॅमल रायडिंग करायला. ए तन्मय तू पाजला. बघतो बघ कसा कॅमेराकडे बरोबर. मायरा तन्मय ओय 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 हॅलो कर. असं इथे तुम्ही लोक इथे ॲक्च्युली गिटार वगैरे ठेवलेत आणि इकडे असं आपण कोणी पण रोमॅन्टिक फोटोज काढू शकतो. असे तुम्ही रोमॅन्टिक पोज, कपल पोज, सिंगल, कोणीही असं गिटार घेऊन, कॅप घालून, बुके घेऊन वेगवेगळे पोजमध्ये फोटो काढू शकता. राईड करून आलेले आहेत आणि आता तू केमल मोठी टास्क करणार आहे, मोठा जाम बसण्याचा. केमलला पण समजलंय मी ब्लॉग बनवते आणि व्हिडिओ बनवते तर मस्त आपला बघतोय. कॅमल बसतोय आता मस्त. सगळ्यांचे चेहरे बघा कसे घाबरल्यासारखे. कॅमल बसताना आणि उठताना. अरे हा काय करतोय? अरे अरे पण से चीज. ए दाखवले चीज बोलल्यावर दात दाखवतोय. आम्ही आता निघालोय तिथल बीच वरून. आणि आता आपण हॉटेलला जातोय. आता आम्ही हॉटेलला जातोय जेवायला. आता आमच्या तन्मयला खायचा आहे पिझ्झा. तुला पिझ्झा खायचा आहे ना? पण बाकीच्यांना खायचं आहे डाळ भात आणि चपाती भाजी. म्हणून आम्ही आता चाललोय व्हेजिटेरियन रेस्टॉरंट मध्ये जाणार आणि तिथे व्हेजिटेरियन पिझ्झा ऑर्डर करणार. आणि आम्ही तिथे तन्मयसाठी आणि मी भाजी चपाती जेवणार नाही, फक्त पिझ्झा जेवणार. हा तो भाजी चपाती जेवणार नाहीये, फक्त पिझ्झा खाणार आहे की नाही? इकडे पिझ्झा एवढूसाच भेटतो. ठीक आहे चला. आता आम्ही आता निघालोय तिथल बीच वरून. आता आम्ही चाललोय रेस्टॉरंटला आणि त्याच्यानंतर मी तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते आम्ही काय काय खाणार आहे आणि मी ते पण सांगेन तुम्हाला की ते फूड कसं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आता चाललो आहे डिनरला. आम्ही तिथल बीचवरून निघून डिनरला आलो आहे. तर आम्ही आता डिनरला आलो आहे प्राईम डाईन रेस्टॉरंटमध्ये. प्राईम डाईन रेस्टॉरंट हे अपोजिट इंडियन ऑइलच्या अपोजिट जो पेट्रोल पंप आहे तिथेच आहे. आणि इथे मी पहिले पण आली होती जेवायला. तर इकडचं फूड खूप छान आहे. सो त्याच्यासाठी आम्ही आमची फॅमिली, आमचे जे गेस्ट आले आहेत त्यांना आम्ही आता घेऊन आलो आहे. तर मी तुम्हाला इकडचा ॲम्बियन्स दाखवते. इकडचा हा वेटिंग एरिया आहे. प्राईम डाईन रेस्टॉरंट. त्यांच्या इथे रोजचं काहीतरी स्पेशल डिश असतेच. लाईक आज त्यांच्या इकडे स्पेशल आहे पनीर पेशावरी अँड व्हेज गार्लिक मसाला.
इकडनं आपण आता एंटर करतोय. इकडे त्यांचा रिसेप्शन आहे प्राईम टाईमचा. हा त्यांचा सिटिंग अरेंजमेंट आणि हा ॲम्बियन्स आहे. इथे तुम्ही तसं करून मोठी खूप फॅमिली आली तरी पण त्यांची सिटिंग अरेंजमेंट खूप चांगली आहे आणि त्यांचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. पनीर गार्लिक टिक्का ड्राय मागवलं आहे. त्याच्यामध्ये विथ मिंट चटणी अँड हे व्हेज क्रिस्पी आहे. ॲक्च्युली त्याने लगेच सर्व केलं प्लेटमध्ये व्हाईट वेटरने. आता ही आमची लास्ट डिश आहे जिरा राईस आणि दाल तडका. आणि ह्याच्यानंतर आम्ही डेझर्टमध्ये मागवणारच सिझलिंग ब्राउनी. तर आता मी खाऊन तुम्हाला रिव्ह्यूज तर देईनच की बाकीचं फूड जे आम्ही व्हेज क्रिस्पी पनीर गार्लिक टिक्का मागवलेलं ते पण खूप छान होतं. आणि लास्टला मी परत तुम्हाला रिव्ह्यूज देईन की कसं होतं आहे फूड आणि रेट करीन. आणि तुम्ही नक्की ह्या रेस्टॉरंटला या प्राईम डाईनला जे वलसाडमध्ये आहे आणि नक्की तुम्ही ते येऊन फूड ट्राय करा. आली आहे सिझलिंग ब्राउनी. आणि फूडचं बोलाल तसं असं तर मी फूडसाठी इथे तुम्हाला 10 आउट ऑफ 8 रेटिंग देईन. म्हणजे फूड चांगलं होतं पण मी 10 आउट ऑफ 8 रेटिंग देईन. आणि ॲम्बियन्सचं बोलाल तर ॲम्बियन्सला मी 9 रेटिंग देईन कारण ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि हॉटेल खूप चांगलं क्लीन आहे. सर्विस पण खूप चांगली आहे हॉटेलची आणि जो स्टाफ आहे स्टाफ पण खूप चांगला आहे. तर नक्की तुम्ही वलसाडला याल किंवा वलसाडवाले जे पण असतील ते लोकांनी नक्की हे प्राईम डायनिंग हे रेस्टॉरंट नक्की ट्राय करा. आणि आता मी माझा हा ब्लॉग इथेच एंड करते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चला बाय.